2-3 वर्षापूर्वी आम्ही 3 वर्षात 30 आर्किटेक्ट तज्ज्ञ आणि शहराचे जे दर्दी लोक आहेत त्यांनी मिळून अहमदनगर शहराची ब्ल्यूप्रिंट बनवली. ब्ल्यूप्रिंट बनवण्याचा उद्देश असा होता की आमची वैभवशाली परंपरा आम्हाला पुन्हा कशी प्राप्त करता येईल हा आमचा रिसर्च आणि हा आमच्या ब्ल्यूप्रिंटचा उद्देश होता. आणि ही ब्ल्यूप्रिंट अहमदनगर शहराच्या विकासाची एक संपूर्ण विजन आहे, विजन डॉक्युमेंट आहे. हे कोणी पुढारी आणि यातील तज्ज्ञ आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं आहे, म्हणून ह्याला फिजिबिलिटी आहे. मित्रांनो, आजचा कार्यक्रम फारच आगळा वेगळा असा आहे कारण की आतापर्यंत आपण पक्षाचे जाहीरनामे पाहिले, आपण उमेदवाराचे जाहीरनामे पाहिले, पण प्रथमच आज आम्ही जनतेचा जाहीरनामा आपल्यासमोर मांडत आहोत. आणि आमची विनंती अशी आहे आणि आम्हाला असं वाटतं की आता निवडणुकीचा मुद्दा नसून मुद्द्यावर इलेक्शन व्हावं आणि विकासाच्या मुद्द्यावर व्हावं. आणि म्हणून हे निवडणुकीच्या वेळेस ही ब्ल्यूप्रिंट मांडण्याचा आमचा उद्देश आहे. विकासाच्या कल्पना अनेक लोक मांडत असतील, असा विकास झाला पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण आम्हाला असं वेग नकोय, असं मोगम नकोय. आम्हाला स्पेसिफिक सांगा की हे काम होणार आहे, इतक्या दिवसात होणार आहे, असं होणार आहे. आणि त्यासाठी आम्ही एक रेडीमेड तुमच्यासमोर विकासाच्या कल्पना मांडलेल्या आहेत. तुम्हाला काय जास्त त्याच्यात डोकं लावायची आवश्यकता नाही, फक्त हे एक्झिक्यूट करायचं आहे. आणि हे एक्झिक्यूट करत असताना देखील आम्ही तुमच्याबरोबर आहोत. ज्याप्रमाणे व्हॉलंटरीली आम्ही ही ब्ल्यूप्रिंट तयार केली, त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला इथे आश्वासन देतो की आम्ही तुमच्याबरोबर या विकासाच्या कार्यक्रमात नेहमीच तुमच्याबरोबर राहू. असा जो उमेदवार राहील आम्ही त्याला पाठिंबा देऊ. मित्रांनो, आमच्या शहराबद्दल आम्हाला सगळ्यांना खूप खूप आपुलकी आणि गर्व आहे. आणि गर्व का नसावा, कारण की अहमदनगर शहर, मला माफ करा कोणाला ते नाव इकडं तिकडं वाटत असेल, तो आज अहिल्यानगर अहमदनगर आपला विषय नाही. मित्रांनो, आपण आज विकासाच्या मुद्द्यावर बोलतो, म्हणून जर शब्द इकडं तिकडं झाले तुम्हाला वाटत असेल तरी आपण एका विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहोत. तर का वाटू नये, कारण की हा शहर 1490 साली जेव्हा त्याची मुहूर्तमेढ रचण्यात आली त्यावेळेस हा भारतातील किंबहुना माहीत भारतातील लोन इंडियामध्ये हा पहिला प्लॅन्ड सिटी होता. इथं काहीच नव्हतं. आणि त्या निजामशाहीची किंवा त्या मुघल सल्तनतची सगळ्यात मोठी खासियत काय आहे तर त्यांचं साईट सिलेक्शन. म्हणजे त्यांच्या एवढ्या मोठ्या राजधानीमध्ये, दक्षिण भारताच्या राजधानीमध्ये ही जागा त्यांनी का निवडली, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे ह्याची जी जॉग्राफिकल कंडिशन जी होती ती एका उत्कृष्ट शहरासाठी सर्वात अप्रतिम होती आणि आहे. कारण की जॉग्राफिकल कंडिशनमध्ये काही बदल होत नसतात. आपण पाहता शहराचा हा संपूर्ण टापू हा एकदम प्लेन आहे. म्हणजे चांगल्या शहरासाठी एक प्लेन टापू लागतो जिथं चढ उतार नसावे. त्यामुळे मग ड्रेनेजचा, वॉटर सप्लायचा सगळेच प्रॉब्लेम होतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे इथली जॉग्राफिकल लोकेशन. जेव्हा हा शहर वसवण्यात आला त्यावेळेस हा जगातील सर्वात उत्कृष्ट शहरापैकी आमचा शहर होता. म्हणून आम्हाला गर्व वाटतं ह्या शहरात आणि वाटावं. त्या काळच्या कैरो आणि बगदाद बरोबर अहमदनगर शहराची तुलना व्हायची साहेब. जगातील सुंदर शहर, म्हणजे आज भारतातील सुद्धा जगात 10 सिटीमध्ये नाहीत, त्यावेळेस आमचा शहर जगातील सुंदर शहर होता. याचा अजून विशेष म्हणजे हा एकदम एका दृष्टीने पर्यावरणपूर्वक आणि सर्व आपदा रहित शहर. येथे कोणता भूकंपाचा धोका नाही, इथं कोणत्या पुराचा धोका नाही. कधी आलं का? आता जे पुलं येतात ते कॉर्पोरेशनच्या मेहरबानीमुळे येतात आहे ना. त्यांनी नाले विजवले म्हणून पूर येतात, नाहीतर पूर येण्याचं नगरला काय कारण आहे. त्यानंतर या शहराला एक पाणी पुरवठ्याचं मोठं साधन होतं. कोणत्याही शहराला पाणी पुरवठ्याचं मोठं साधन लागतंय. अशा अनेक जॉग्राफिकल, क्लायमेटिकल आणि स्ट्रॅटेजिकलचा काय अर्थ आहे, संरक्षणाच्या दृष्टीने अभेद्य असा हा आमचा शहर. म्हणून याला त्या काळची राजधानी बनवण्यात आली निजामशाहीची. आणि आजसुद्धा भारतातील सगळ्यात मोठं संरक्षणाचं केंद्र आमचं अहमदनगर आहे. कारण की याची स्ट्रॅटेजिकल लोकेशन अशी आहे की याच्यावर शत्रू सहजासहजी आक्रमण करू शकत नाही, असा आमचा हा अभेद्य अहमदनगर.
यात अजून एक विशेषता अशी का या शहराचं टेम्परेचर मॉडरेट, आता मी तुम्हाला दाखवणार आहे. मॉडरेट टेम्परेचर म्हणजे एक सुसह्य असं टेम्परेचर होतं. म्हणजे सर्वांग दृष्टीने हा शहर जेव्हा वसवण्यात आला त्यावेळेस अनेक दृष्ट्या या शहराने जगाच्या सर्व शहरावर मात केली. असं अत्यंत सुंदर असं शहर. येथे सांस्कृतिक केंद्र होतं. अहमदनगरला कोटला जी आहे ते युनिव्हर्सिटी होती, म्हणजे जगाचे लोक इथं येऊन शिकायचे आमच्या अहमदनगरला. तर जिथले भव्य वास्तू म्हणजे आपलं फराबाग हा इन्स्पिरेशनचं केंद्र आहे. ताजमहल ह्याला पाहून बांधण्यात आला असं इतिहासकार लिहितात. तर आम्ही जगाला दिशा दिलेली आहे म्हणून आम्हाला आमच्या शहरावर गर्व आहे. हे 500 वर्षाचा इतिहास इतक्या थोडा नाही. मी थोडक्यात यासाठी घेतो कारण की ह्याचाही संबंध ह्या पूर्ण ब्ल्यूप्रिंटशी आहे. जेव्हा ऐतिहासिक वारसा आहे, आमच्या शहरामध्ये अनेक मातब्बर लोक येऊन गेले, महान हस्ती येऊन गेले. छत्रपती शहाजीराजे भोसले यांचं हे वतन आहे. सुपा परगणा इथला शिवाजी महाराजांचं रिलेशनसुद्धा आमच्या नगरपासून जुळतं आहे. मलिक अंबर इथली, चांदबिबी इथली, असे अनेक नावं घेतले तर रात्र कमी पडेल. कोणत्या शहराला एवढा मोठा वारसा नसेल. त्यानंतर स्वतंत्र संग्रामात सुद्धा आमचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे आमचं नाव सगळ्या ठिकाणी स्वर्णाक्षरात लिहिलेलं आहे. वाकळे साहेब, इंडियाची जी डिस्कवरी आहे ती पंडित नेहरूंनी इथूनच केली. मौलाना आझादनी गुबारे खातीर इथं लिहिलं. भारताचे फार मोठमोठे स्वतंत्र सेनानी आमच्या नगरच्या जेलमध्ये होते, 2-2 वर्ष होते. आणि लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा सुद्धा नारा नगरमधूनच दिला. सावित्रीबाई फुले सुद्धा इथं शिक्षण घेतलं. म्हणजे आम्हाला किती मोठा, प्रचंड मोठा असा वारसा असलेला हा शहर आम्हाला. त्यानंतर सांस्कृतिक आणि गंगा जमुना संस्कृती तर ह्याच्यापेक्षा जास्त कोणत्या शहरात तुम्हाला वारसाच मिळणार नाही. येथे शाह शरीफ बाबा म्हणजे कोण? मालोजीराव भोसले त्यांच्याकडे आले, त्यांनी प्रार्थना करायची सांगितली आणि जेव्हा प्रार्थना कबूल झाली तेव्हा जेव्हा मुलं झाले त्यांचं एकाचं नाव शहाजी आणि एकाचं नाव शरीफजी ठेवलं. हिंदू मुसलमान संस्कृतीचा किती छान संगम आहे. दंबरा हजारी, आनंदुशीजी महाराज आणि मेहर बाबासाठी तर परराष्ट्रातून लोक येतात आमच्याकडून. अशा अनेक संत महात्माची भूमी. काही नावं विसरलो असेल तर मला माफ करा. नगरचा वास्तूमध्ये पूर्ण जगामध्ये नगरचे गणना होते. नगरचा भुयारी किल्ला हा जवळपास हा पहिलाच असावा भारतामध्ये, कारण की इराणियन आर्किटेक्चरचा हा अप्रतिम नमुना आहे. एवढी मोठी खंदक एशिया खंडामध्ये कुठेच नाही. 90 एकरमध्ये हा वास्तू आहे किल्ल्याची, 90 एकर. त्यानंतर काळ्या दगडावर अत्यंत सुरेख असं कोरीव काम केलेलं आमची दमडी मशीद, टँक म्युझियम, फरत बाग, फरतचा अर्थ आनंद देणारा असा बाग, बेहिश्त महल, भिस्त बाग म्हणतो त्याला, बेहिश्त महल आहे त्याचं नाव बेहिश्त, आणि बेहिश्तचा अर्थ जन्नत होतो, स्वर्ग होतो. अशा सुंदर पद्धतीने हे बांधलेलं म्हणे. आता त्याच्यासारखं सुंदर दिसत असेल म्हणूनच बेहिश्त नाव ठेवलं असेल ना. त्यानंतर ह्यूम चर्च, असे अनेक वास्तू आमच्या शहराला आहेत. असं इतका प्रचंड वारसा असलेलं शहर आज ह्याच्या बकालीकरणबद्दल आपण बोलतो, किती शोकांतिक आहे. कोण्या एका काळी जगातील सर्वात सुंदर शहर असलेलं, आता अहमदनगर म्हणजे लोक विचारतात कुठं आलं ते, मग आम्ही सांगतो पुणे आणि औरंगाबादच्या मध्ये आहे. एवढी बकाल अवस्था आमची व्हावी हे खरोखरच लाजिरवाणी गोष्ट. गेल्या 25 वर्षामध्ये नगरचा काय विकास झाला. आमचे लोक नेहमीच म्हणत असतात का चांदबिबी जरी आज आली तर तिला सगळे रस्ते सापडतील, कारण की काहीच बदल झालेला दिसणार नाही. असे आमचे सगळे अहमदनगरकरच म्हणतात, नाही का गवळी भाईसाहेब कुठे गेली? हाय. तर हे झालेच प्रश्न. आता आपण आपल्या ब्ल्यूप्रिंटकडे येऊया. तर आता हा आपल्याला बदल करायचा आहे. आता आपण फार जास्त काळ फक्त त्याचंच हे करून चालणार नाही, काही झालं नाही असं नाही झालं तसं नाही झालं, हे कसं होईल आणि परत आपण पूर्ववैभव कसं प्राप्त करू, हे हा आज आजचा विषय. इथल्या सगळ्यांना माहिती आहे, लहान लहान मुलाला सुद्धा आमच्या शहराचा बॅकग्राऊंड माहिती आहे. हा शहराचा स्ट्रेंथ काय हे पहा. कोणत्याही ॲनालाइज करायचं तर 4 गोष्टी आपण पाहतो. एक तर स्ट्रेंथ पाहतो, विकनेसेस पाहतो, अपॉर्च्युनिटीज पाहतो आणि हर्डल्स पाहतो. हे 4 गोष्टीवरच आपण बोलणार. काय आहे नगरचे स्ट्रेंथ?
एक आहे लोकेशन, म्हणजे आज जी जॉग्राफिकल कंडिशन मी सांगितली, जे सिलेक्शनचा अहमदनगरचा क्रायटेरिया होता त्यामध्ये काहीच बदल झाला. हे पहा, स्ट्रॅटेजिकल लोकेशनमध्ये अहमदनगर आजसुद्धा महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इथून मराठवाडा आणि विदर्भातील हे सगळी ट्रॅफिक अहमदनगरवरूनच जाते. ट्रॅफिक जातेचा अर्थ काय होतो माहिती आहे का? आता आपल्याला हे धूर सोडून जाते, म्हणजे कार्बन डायऑक्साईड देऊन जाते बरं का. त्याचा जर योग्य वापर केला आणि त्या लोकांना जर इथं आपल्याला थांबवता आलं तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किती प्रचंड वाढ होईल हे आपण पाहूया. शिर्डीला दरवर्षी 3.2 बिलियन अर्थात 32 लाख लोक शिर्डीला जातात. कुठे आहे शिर्डी? बाजूला. आणि शनी शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या 1.2 बिलियन म्हणजे 12 लाख. हे तर 2-5 वर्षापूर्वीचे आकडे होते, अजून वाढले असतील. म्हणजे एकूण 50 लाख पर्यटक नगरवरून जातात, परंतु नगरला थांबत नाही. मला सांगा, एक दिवस फक्त हे पर्यटक नगरला थांबवता आले आपल्याला तर आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किती पट वाढू. ही स्ट्रॅटेजिकल लोकेशन. आणि आजसुद्धा आपण अहमदनगर हा मध्यवर्ती ठिकाण, महाराष्ट्राचा मध्यवर्ती ठिकाण हा फक्त ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने नाही तर एक्सेसच्या दृष्टीने, म्हणजे सगळेजण अहमदनगर जर प्रॉपरली विकसित झाला तर सगळ्यांना सगळ्यात कम्फर्टेबल असा हा गाव. त्यानंतर अहमदनगरमध्ये हे पर्यटन स्थळ, कोणत्या शहरात आज एवढे पर्यटन स्थळ राहिले पहा बरं. सगळ्यांना माहिती आहे, मी आता नाव घेतलेले आहेत. चांदबिबीचा महल असो का की आपला भुयारी किल्ला असो, फराबत महल असो. तुम्ही म्हणणार हे काय पाहणार आहे, हे दगड पाहायला कोण येणार आहे? आम्ही पुढे जाऊन सांगतो हे दगड कसे सुंदर दिसणार आहे. तर असे अनेक गोष्टी जर व्यवस्थितपणे रिस्टॉरेशन करण्यात आले तर अहमदनगरला पर्यटक थांबतील. तिसरं, कल्चरल हेरिटेजमध्ये सांगितलं, मेहर बाबाला येणारे अनेक भाविक आहेत आणि इंटरनॅशनल बाहेर कम्युनिटीतून सुद्धा येतात. त्यानंतर ह्यूम चर्च आहे, हा वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. आता आपली अडचण अशी आहे का आपल्या गावात असल्यामुळं आपल्याला त्याची तेवढी कदर नाही, नाहीतर हा 500 वर्षापूर्वी बांधलेला हा किती सुंदर असा चर्च आहे. पुढं दत्त मंदिर असे, तर हे सगळे सांस्कृतिक केंद्र, आनंद ऋषी महाराजांचा धाम असो. पोल्युशन डेन्सिटी, आता इथं काही विकासच नाही ना, इथं काही विकासच नाही. तर पोल्युशनचा प्रश्नच नाही, काही इंडस्ट्रीज नाही, काही नाही, तर मग पोल्युशन होणार कसं? तर आज सुद्धा अहमदनगर पोल्युशनच्या दृष्टीने अत्यंत आता फक्त अहमदनगरमध्ये एकच प्रॉब्लेम आहे, जसं अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं, धुळीचं प्रमाण. आणि ते फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ते धुळीचं प्रमाण यासाठी आहे का कचरा संकलन प्रॉपर होत नसल्यामुळे ते सगळी धूळ तिथंच राहते आणि तेच आपण श्वासोच्छ्वासामार्फत घेत राहतो. आणि मला असं वाटतं का महानगरपालिकेचं आणि दवाखान्याचं काहीतरी टायअप झालेलं असावं, जेणेकरून लोक आजारी पडतील, त्यांचा धंदा चालेल, असं काहीतरी दादा झालेलं दिसतं इथं. त्याला आपल्याला रोखावं लागेल. पुढे लँड यूज, आम्ही अहमदनगरची जे स्ट्रेंथ आहे त्यामध्ये सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे का इथं अवेलेबल ऑफ लँड. आपण आपले बाजूचे शहरं पाहिले, आपण पाहिले औरंगाबाद पाहिले, पुणे पाहिले, कुठं जागा शिल्लक नाही. आमच्याकडं भरपूर जागा आज देखील शिल्लक आहे. क्लायमेटिक कंडिशन, एव्हरेज क्लायमेटिक कंडिशन म्हणजे आता हा पूर्ण रेशो आपण पूर्ण वर्षभराचा पाहिला तर आपला एव्हरेज टेम्परेचर 32 डिग्री आहे, म्हणजे अत्यंत सुसह्य असं टेम्परेचर आहे. अजून आपण इथं ग्रीन सिटी केली तर अजून 1-2 सेल्सिअसने टेम्परेचर कमी होऊ शकतो, तेवढं 30पर्यंत आपण हे टेम्परेचर आणू शकतो. ट्रान्सपोर्टेशन सेंटर, हा बाय रोड कुठं कसं होईल, रेल्वेचं सेंटर कसं होईल, त्यानंतर आपले एअरपोर्टसुद्धा, रेल्वेचा इंटरलिंक. आपण औरंगाबादमध्ये जेव्हा ती छोटी रेल्वे होती ना, काय ब्रॉडगेज, त्यावेळेस आपल्याकडे होती, आता त्यांच्या ब्रॉडगेज झाली, पण ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढं निघून गेलं. आणि हा पाणी पुरवठा,
पाणी पुरवठा म्हणजे 26 TMCचा हा टँक आहे आणि अहमदनगरला कधीच पाणी कमी पडलं नाही, पडणार नाही. परंतु आपल्याला विचार पडत असेल का एवढा मोठा आमच्याकडं पाणी साठा असताना 3-3 दिवसाला पाणी कसं येतो आणि रात्री बेरात्री 3-3 वाजता महिला आमच्या उठून पाणी भरतात. कुठं अडचण आहे? 26 TMC म्हणजे तुम्ही 3 वर्ष जरी पाऊस नाही पडलं तर हा डॅम आपल्याला रोज पाणी द्यायला पुरेसा आहे. परंतु आमच्या गावात 3 हे सगळं नियोजनाचा अभाव आहे. आगे पोल्युशन फ्री ॲटमॉस्फिअर आणि हां आगे करेल हा अत्यंत सूदिंग क्लायमेटचा आपल्याला हा पोर्शन दाखवू का. अहमदनगरमध्ये मॉडरेट टेम्परेचर आहे, मॉडरेट क्लायमेटिक कंडिशन आहे. आगे आता दुसरा हे झाले स्ट्रेंथ. आता आपण हे करू का आगे. आता विकनेसेस काय आहे? विकनेसेस आहे पर कॅपिटा इन्कम. म्हणजे आपलं पर कॅपिटा इन्कम जी आहे ती 2,20,000 पर कॅपिटा इन्कम आहे. आपली फक्त 1,07,000 एवढी कमी आहे. हा जो ग्राफ दिसतो तो निळा जो ग्राफ आहे तो स्टेटचा हे दाखवतो ग्राफ आणि तो खालचा आपला अहमदनगरचा. विचार करा का हे ग्राफ कमी का आहे? हा ग्राफ यासाठी कमी आहे का इथे एम्प्लॉयमेंटचे साधनच नाही आहे. काय आहे अहमदनगरला? रोजगार काय आहे? कोणती MIDC आहे ती गेली. मोठमोठे कंपनीज होते नगरमध्ये, सगळे गेले बाहेर गावाला. इथं रोजगार नाही. इथं मुलं शिक्षण घेतात आणि सगळे पुणे मुंबईला जातात. साहेब इथं 20,000पेक्षा जास्त आमचे तरुण अहमदनगर सोडून गेलेले आहेत. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्रेन ड्रेन असेल आणि इथं कोणी थांबतच नसेल तर इथली अर्थव्यवस्था सुधारणार कशी? कोणताच पर्याय नाही त्याला का तुम्ही ही अर्थव्यवस्था सुधारू शकता जोपर्यंत तुम्ही ब्रेन ड्रेन म्हणजे आमचे सुशिक्षित लोकांना रोजगार देत नाही तोपर्यंत अहमदनगर शहरची अर्थव्यवस्था कोणत्याही प्रमाणात वाढणार नाही. पुढे लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार नाही. लॅक ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे म्युन्सिपाल्टी आहे का कोणतं प्रशासन आहे का नाही आहे लांडगे साहेब मला कळतच नाही. अहमदनगरला जे योजना येतात ना ते अहमदनगर म्हणजे योजनेची स्मशानभूमी. योजना आले का इथं गाडायचं कसं? मी जर काही बोलत असेल तर मला थांबवा. मी तुम्हाला सांगतो फेज 2ची योजना जिंजेसाहेब तुमच्या काळात आली, 15 वर्ष झाले. ती काहीतरी 12-15 कोटीची होती, आता 1,200 कोटीची झाली आणि अजून ती योजना का पूर्ण होत नाही? या लोकांना पगार नाही मिळत का? या प्रशासनाला पगार मिळत नाही का? मग यासाठी पगार मिळतात का 12 कोटीचा प्रोजेक्ट 1,200 कोटी करायचा आणि त्यांच्यावर नियंत्रण कोण करणार? पण पैसे कुणाच्या खिशातून चालले? वकील साहेब, पैसे कुणाच्या खिशातून चालले? त्यांचा पगार मिळाला, योजना हो नको तुम्हीच तुमचं पहा. पैसे आमच्या खिशातून गेले आणि शहराचा काही विकास झाला नाही. अमृत योजनेचं काय झालं? अमृत योजना, फेज 2 योजना, कोणती एक योजना अशी झाली अहमदनगरमध्ये जी पूर्ण झाली आणि त्याचं रीतसर उद्घाटन करण्यात आलं? एकही नाही. म्हणजे काय? लॅक ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्हाला जागोजागी सगळंकडं लॅक ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन दिसेल. पूर्ण कुठं असं दिसतच नाही का इथं प्रशासन आहे. अहो मी तुम्हाला हाईट सांगतो वाहबाई, अतिक्रमण डिपार्टमेंट काय करता? कॉर्पोरेशनच्या एकदम समोरच अतिक्रमणचे टपरे आहेत. ते समोरचे टपरे काढू शकत नाही तर बाकीचे कुठून काढणार ते? तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पूर्ण शहरामध्ये कुठेही टॉयलेट दिसणार नाही साहेब. टॉयलेट सिंगल आणि महिलासाठी तर अजिबात नाही. याला महानगरपालिका कशासाठी म्हणतात हेच मला कळत नाही. आम्ही मध्यंतरी अशोक सबन साहेब आम्ही मध्यंतरी असा ठराव मांडला का अहमदनगरला ग्रामपंचायत करून टाका. म्हणजे का? म्युन्सिपाल्टीचा अर्थ काय होतो आणि महानगरपालिकेचा काय अर्थ होतो? महानगरपालिकेचा अर्थ होतो अजून उत्कृष्ट सेवा सुविधा. तुम्ही फक्त बोर्ड लावल्याने सुविधा मिळत नसतात. मग असं करा ना, तुम्हाला सुविधा द्यायची नसतील ना तर मग टॅक्स पण घेऊ नका, आम्हाला ग्रामपंचायतचा टॅक्स राहू द्या. बरोबर आहे? तर हे लॅक ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. पाणी येत नाही याचं कारण काय? मी विचारलं एका इंजिनियरला, बाबा हे पाणी असून का येत नाही? तो म्हणला तिथं जे यंत्र पंपिंग स्टेशन आहेत ना
तिथं मशीन फार जुनेत पडले आणि ते वारंवार बिघडतात. ते दुरुस्त करायला जातात, मग रात्री 2-3 वाजता पाणी येतं. एवढ्या मोठ्या 10,000 कोटीच्या बजेटमधून तुम्ही एक अल्टरनेट मशीन घेऊ शकत नाही तिथं. एक जर यंत्र लावलं पंपिंग स्टेशनला तर हे पाणी तुम्हाला रात्रीचं कोणाला प्रॉब्लेम येणार नाही, पण तेवढी विजन तर पाहिजे ना. लॅक ऑफ प्लॅनिंग आणि विजन. शहरामध्ये तुम्हाला कुठंच प्लॅनिंग, म्हणजे आम्ही प्लॅनिंगचे तुम्ही साहेब कुणी पण जावं आणि महानगरपालिकेमध्ये विचारावं का मला ड्रेनेजचा हा प्लॅन पाहिजे, ड्रेनेज लाईनचा मला शहराचा नकाशा पाहिजे. आमच्या शहराची गत काय माहिती आहे का? ड्रेनेजचं कुठं काही बिघडलं तर एक कोणी मामू आहेत त्यांना माहिती आहे म्हणले ड्रेनेज कुठं काय होतं. अरे म्हणले मामू आज उद्या नसले तर हे ड्रेनेजचं करायचं काय? मग अशी राम भरोसे योजना आपली चालू आहे. कुठंही त्यांच्याकडं प्लॅनिंग, कुठंही नियोजन नाही. आजच्या काळामध्ये जिथं प्रत्येक गोष्ट कम्प्युटराईज्ड होऊ शकते त्या काळामध्ये एक माणूस येतो आणि त्याला त्या, तुम्हाला आठवत असेल ते कलेक्टर ऑफिसच्या समोरचा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. ते 3 वर्ष चाललं, कलेक्टरच्या समोरच ते ड्रेनेज निघत होतं तरी त्यांना ते सुधारलं नाही काही. एक और आहे. आणि शेवटचं म्हणजे भीती, इनसेक्युरिटी. हा सगळ्यात मोठा विषय. जोपर्यंत अहमदनगर शहरातील भीती, मी स्पष्ट सांगतो, इनसेक्युरिटी कमी होत नाही, संपत नाही, तोपर्यंत या शहरामध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाही. इन्व्हेस्टमेंट नाही झाली तर रोजगार निर्माण होणार नाही, रोजगार निर्माण झालं नाही तर विकास होणार नाही. इनसेक्युरिटीच्या परिस्थितीमध्ये, तणावाच्या स्थितीमध्ये जगातील कोणताही समाज डेव्हलप होऊ शकत नाही. 4-2 लोक गुंड डेव्हलप होऊ शकतात, पण समाज म्हणून आपण डेव्हलप होऊ शकत नाही. म्हणून आमच्या जे कर्णधार, येणारे कर्णधार आहे त्यांना ही भूमिका घ्यावी लागेल का शहराच्या व्यापक हितासाठी 4-2 लोकांचं जर अहित होत असेल तरी त्यांनी ही भीती आणि ही गुंडागर्दी ठेचूनच काढली पाहिजे. ऑपॉर्च्युनिटीज काय? आता मी थर्ड पॉईंटवर येतो. जास्त लांब प्रेझेंटेशन नाही, तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात त्यामुळं इतकं काही जास्त सांगायची आवश्यकता नाही. सगळ्यात पहिली ऑपॉर्च्युनिटी ही आहे की पहा, आता आपल्या बाजूचे शहरं, पुणे असो, ठाणे असो, नाशिक असो, हे सगळे सॅच्युरेट झालेले आहे. कुठं जागा शिल्लक नाही डेव्हलपमेंटला. आता नंबर आमचा आहे. फक्त एकच सिटी असं आहे पूर्ण महाराष्ट्राच्या इथं नकाशामध्ये ज्याच्याकडं जागा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे आणि ज्याच्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत आणि सगळे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणून येत्या काळामध्ये अहमदनगर हा पोटेन्शियल टाऊन आहे महाराष्ट्रात विकास करण्यासाठी. 1 नंबरचं टाऊन आहे. त्याला एक्सेस आहे, रेल्वे एक्सेस आहे, त्याला ट्रान्सपोर्टेशन आहे, तो सेंटरला आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून अहमदनगरला सगळ्यात जास्त वाव आहे का इथं सगळे इंडस्ट्रीज आणि डेव्हलपमेंट सेंटर येऊ शकतात. दुसरं, आपल्या बाजूचे जे सिटीज आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे आम्ही इथं मांडलेले आहेत. त्यांच्याकडं जागा संपत आलेली आहे, त्यांच्याकडं पॉप्युलेशन वाढलेली आहे. आता मी परवा पुण्याला गेलो, पुण्याच्या लोकांनी मला विचारलं की हे पुण्याचं ट्रॅफिकचं करायचं काय. मी एका कालच होतो मी पुण्याला, परवा रात्री. मी कोंडवा होतो, छोटासा भाग आहे, उपनगर आहे, तिथं 2.5 तास ट्रॅफिक जाम झाली. किती वाजता? रात्री 10 वाजता. ते म्हणले ह्याचं करायचं काय? तुम्ही होते ना त्या दिवशी. मी म्हणलो का फक्त एकच उपाय आहे पुणे आणि मुंबईला सावरण्याचं, इव्हॅक्युएट, याला खाली करा, इथून पॉप्युलेशन हलवा, याशिवाय इथं काही पर्याय नाही. आर्किटेक्ट म्हणून सांगतो, अजून कुणी एक्सपर्टचा सल्ला घ्या. तुम्ही म्हणणार हे कसं? मला सांगा, आजच्या डेटला या पॉप्युलेशनला एवढं हे ट्रॅफिक प्रॉब्लेम आहे, अजून 2-4 वर्षानंतर अजून पॉप्युलेशन वाढेल, रस्ते वाढणार का? गाड्या तर वाढणार, रस्ते वाढणार नाही तर मग काय डोक्यावरून जाणार का? नाही ना. मग काय करावं लागेल? पॉप्युलेशन कमी करावं लागेल, इंडस्ट्रीज हलवावी लागेल, सगळे तिथून बाहेर काढावं लागेल, नवीन डेव्हलपमेंट थांबवावी लागेल. आणि ते मग कुठे येणार? आमच्याचकडे येणार, नाही का रे? तिथं थांबली तर मग बाजूला आम्हीच आहोत. IT पार्क. आता विषय असा आहे की तुम्ही पुण्याला, मुंबईला जा, सगळे आपलेच लोक दिसतात जिथं तिथं. जसं मी कतरला गेलो तिथं असं वाटलं हे भारताचंच एक्सटेन्शन आहे, सगळे आपलेच लोक दिसत होते, गाणे पण आपलेच चालू होते हिंदी, तर असं वाटलं हा भारतचा एक्सटेन्शन आहे. तसं आम्हाला असं वाटतं का हे पुणे आहे ना, हा अहमदनगरचं एक्सटेन्शन आहे. तिथं काही मोहल्लेच असे आहेत जे सगळे आपलेच लोक राहतात.
आपले लोक गाव सोडून का गेले? IT ला गेले. मग आमचा प्रश्न असा होता, आम्ही स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये आहोत अहमदनगरच्या. आम्ही प्रश्न विचारला तिथं का सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे का आमचे मुलं इथून IT ला पुण्याला जातात. पुण्याला का जातात? तिथं IT सेंटर आहे. तर आमचा प्रश्न असा आहे आबेद भाई का ते IT सेंटरलाच नगरला का येऊ शकत नाही? IT सेंटरला लागतं काय? ब्रॉडबँड इथं आहे ना. ते आपले भारताचे लोक आहेत ना, आपण लोक ते लवकर बाहेरच पडत नाही डोक्या. त्याला मुंबई पुणे वाटतं. अहो मुंबई पुणे त्यावेळेस कशासाठी प्रिफर करायचे? इन्फ्रास्ट्रक्चर होतं, रस्ते होते, ॲक्सेस होतं, ब्रॉडबँड होतं. आता आमच्या 30 गावांनी पाथर्डीमध्ये सगळे सोय नाही का? नॅशनल हायवे आमच्या पाथर्डीला आहे ना, 30 गावला आहे. पण इथं का सेंटर येत नाही? तुम्हाला तिथंच का हवं आहे? आमच्या सगळ्या लोकांना डिस्प्लेस करून तिथं आणता. तेच आणा ना एक सेंटर इथं, म्हणजे 10-20 हजार लोक इथंच रोजगार घेतील ना. त्याच्यासाठी लागणार काय? आमच्याकडं जागा आहे, आमच्याकडे ब्रॉडबँड आहे, आमच्याकडे सगळ्या सवलती आहे. मग इथं राहिले तर तुम्ही 10-20 हजार कमी द्या पेमेंट, पण इथं रोजगार उपलब्ध होईल. म्हणून आपल्याला सगळ्यात प्रायोरिटीने IT सेंटर इथं सुरू करावे लागतील, जेणेकरून आमचे जे लोक आहेत त्यांचं मायग्रेशन स्थलांतर कमी होईल. आणि स्थलांतर कमी झालं तर आपण यशस्वी होऊ. MIDC ला किती स्कोप आहे आमच्या अहमदनगर? फक्त हे म्हणतात इकडं MIDC सुरू होते, तिकडं अरे बाबा करा तर लवकर. कधी करणार? आता या सदीमध्ये नाही करणार तर का पुढच्या शतकात करणार? का फक्त उद्घाटनच करत राहणार MIDCचे? आम्ही MIDC होणार कधी इथं? बाजूला आपल्या इंटरनॅशनल इंडस्ट्रीज आलेले आहेत, सुप्याला वगैरे, इकडं पण येतील. टुरिझम डेव्हलपमेंट मी तुम्हाला सांगितलं का फक्त हे जे शिर्डी आणि शनी शिंगणापूरला जाणारे एकूण भाविक 50 लाख दरवर्षी, त्यातून आपण एक दिवसासाठी आपण इथं पर्यटन निर्माण करू शकलो तर आपण पहा का आमच्यासारखे श्रीमंत लोक कुठंच राहणार नाही. नगरसारखे अहमदनगरसारखे सगळेच व्यवसाय चालतील, आमचे हॉटेले चालतील, आमचे बाकी सगळे एकदा माणूस इथं थांबला आणि त्यांनी पे केलं तर दिवसभर तो फिरला तर किती लोकांना फायदा देईल. असे लाखो लोक जर इथं थांबले तर आमच्या शहराचा विकास किती होईल. आमच्याकडे सगळं आहे. दाखव. आता हा रिस्टॉर्शन आहे, फराबाग आहे. तुम्हाला म्हणलं होतं मी ताजमहल ह्याला पाहून प्रतिकृती करण्यात आली आहे. हे असं होऊ शकतं. रिस्टॉर्शन करावं लागेल. आमच्या आर्किटेक्ट लोकांनी खूप सुंदर काम केलं. पहा हे असं होतं ते पिछे असा होता. आणि ह्याला म्हणत होते फरहा बक्ष म्हणजे आनंद देणारं. किती पीस मिळेल असं झालं तर लोक येणार नाहीत का? थांबणार नाहीत का? कुठे आहेत अजून थांबायला जागा? हे सगळे त्याचे व्ह्यूज आहेत. अहमदनगर फोर्ट 90 एकरमध्ये. जर त्याची किंमत आपण करायला गेलो ना जागेची तर आपण कॅल्क्युलेटरमध्ये बसू शकत नाही, एवढी मोठी किमती जागा आहे. तिथं काय पडलं तुम्ही पाहिले? बँगलोरला पाहिलं, दिल्लीला पाहिलं, किल्ले किती सुंदर केले, त्याच्या बाजूचं ते गार्डन वगैरे किती छान डेव्हलप केलं. किल्ल्याची आतली जागा आपण किती सुंदर सांस्कृतिक केंद्र बनवू शकतो. पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर केंद्र बनवू शकतो. आता ती आपल्या हातात आलेली आहे, प्रशासनाच्या हातात आलेली आहे. पडली माती तशीच, पडली तशीच खंदक, कोणी पाहायला तयार नाही. लोक हे पहा, हे असे आमच्या आर्किटेक्ट लोकांनी आतला प्लॅन वगैरे केला. म्हणजे इथं आले ना कमीत कमी अर्धा दिवस इथं लागत पाहायला. एवढी मोठी ही आमची 90 एकरची जागा. फिरता संध्याकाळ होईल इथं. हे पहा, हे चांदी बीचा माल. अडचण अशी आहे का तिथं जाण्यासाठी आपण एक्सेसेस तयार करत नाहीत, त्याची आपण पब्लिसिटी करत नाहीत, आहे ना. सोपी गोष्ट आहे. थोडेसे पैसे खर्च केले हे पर्यटक इथं थांबतील. बेइश्तबाग, हे बेइश्तबाग. हां पिछे लोक. हे इथं बेइश्तबाग. आपल्या शहरमध्ये मुलांना कुठं खेळायला पर्यटनाला जागा आहे का हो? कुठं जायचं? आपल्याकडं सगळं उपलब्ध असताना देखील आपण सेवा सुविधा देऊ शकत नाही. हे प्लॅनिंगचा फेल्युअर आहे. हां हे सीना नदीचं लोकांनी किती सुंदर हे केले. नदीकाठचं पहा बरं, किती मोठी जागा आहे आपल्याला हे करण्याची. सीना नदी डेव्हलपमेंट.
म्हणजे जाऊन आमचे जे वृद्ध लोक आहेत ते बसू शकतात, तिथलं एक सुंदर स्थळ डेव्हलप होऊ शकतो. या ओके. आमच्या कांबळे साहेबांनी अशी कल्पना मांडली होती की आपण प्रत्येक जागी छोटे छोटे असे म्युझियम करू, वेगवेगळे कपचे म्युझियम हे ते असे सगळीकडं म्युझियम करू, जेणेकरून पर्यटक आले तर त्यांना सगळीकडं छोटे 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 म्युझियम दिसावेत, अशी त्यांनी कल्पना मांडली होती. पहा, त्यासाठी ते पुढाकार घ्यायला सुद्धा तयार आहेत. अहमदनगर फूड आणि फ्रूट प्रोसेसिंगमध्ये महाराष्ट्रातील एक अग्रगण्य नाव आहे. इथं अनेक केन असो, केळी असो, ऑरेंज असो, वेगवेगळे व्यवसाय तर त्याचे प्रोसेसिंग सेंटर्स अहमदनगरला सुरू होऊ शकतात. लतीफभाई बरोबर आहे ना? हे अनार का उत्पादन अहमदनगरमध्ये आपल्या डेव्हलपमेंट प्लॅनवर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 72 गार्डन्स आहेत. हसू येईल ना तुम्हाला? 72 गार्डन्स आहे, 72 गार्डन्स. जर हे व्यवस्थित डेव्हलप झाले तर आपल्या शहराला गार्डन सिटीचं नाव पडेल. अडचण काय? आपण BOT तत्वावर देऊ शकतो. अनेक इंडस्ट्रीज आहेत तिथं जे त्यांचं CSR फंडामधून डेव्हलप करू शकतात. कुशळकर साहेब आहे ना, अनेक लोक आपल्या शहराबद्दल बांधील आहेत, त्यांना वाटतं, आनंद वाटतं करावं. तर असे अनेक सेंटर्स आपल्या शहरामध्ये डेव्हलप होऊ शकतात. ते नाही केले तरी आमची दुसरी सजेशन असं आहे का तुम्ही वृक्षकर घेता ना आमच्याकडनं, आमच्या सगळ्याकडनं वृक्षकर घेता. आमचा प्रश्न असा आहे का ते वृक्ष गेले कुठं पैसे घेऊन? किती वृक्ष लागले गावामध्ये? ते फक्त फोटो सेशनसाठी वृक्ष असतात ना. तुम्ही असं करा, जास्त वृक्ष लावू नका. दरवर्षी असं ठरवा का आम्हाला 3 किंवा 5च उद्यानं डेव्हलप करायची. 5 वर्षात करू द्या, जाऊ द्या. 5 वर्षात 25 तरी होतील. 25 वर्षात एकही झालं नाही. जर आपण ते वृक्षाचा जे खर्च आहे जे एकाच ठिकाणी करायचं, जाऊ द्या. 5, 3, 2, 4 गार्डन आपले डेव्हलप करायचे. 5 वर्षामध्ये आपल्या शहराला 25 गार्डन मिळू शकतात. नाही हे पहा, 72 गार्डन आहेत, हे प्लॅनमध्ये दाखवलेले इतके गार्डन्स आहेत. आमच्या एका आर्किटेक्टनी स्मृतिवन प्रोजेक्टची कल्पना मांडली होती. इकडं पाठरावर फॉरेस्टची जागा आहे. सगळ्या लोकांनी आपापल्या जे मृत व्यक्ती आहे त्याच्या नावाने एक एक झाड लावावं, म्हणजे एवढे झाड होतील. आणि आम्ही जे म्हणलो ना, शहरामध्ये जर व्यवस्थित झाड लावण्यात आले आणि तसंच पूर्वीचं वातावरण निर्माण करण्यात आलं तर 2% 2 सेल्सिअसपर्यंत आपण टेम्परेचर खाली आणू शकतो. अजून हे काम पुण्याला, मुंबईला, नाशिकला होऊ शकणार नाही. त्यांच्याकडे जागा नाही. त्यांनी आपल्याला सांगितलं, मला बोलवलं, भाषण करा म्हणलं तरी मी तिथं हे भाषण करू शकत नाही, कारण की तिथं जागाच उपलब्ध नाही. स्लम डेव्हलपमेंटमध्ये आमच्या इथं एक छान प्रोजेक्ट म्हणजे आयडियल प्रोजेक्ट स्नेहालयाने केलेला आहे. तसंच त्याच पद्धतीवर हे पहा, बाकीचे स्लमसुद्धा आपल्याकडे डेव्हलप होऊ शकतात. आपल्याकडे खूप जास्त मुंबई पुण्यासारखे फुलसौंदर साहेब नाही तेवढे, पण जे आहेत ते सुद्धा छानपैकी आपण डेव्हलप करू शकतो. हे त्यांनी केलेलं प्रोजेक्ट स्लम डेव्हलपमेंट, म्हणजे हे होऊ शकतं. हां, आता प्रश्न आहे सॅटेलाईट टाऊनचा, म्हणजे उपनगर. नावाला उपनगर आहे, बोलेगाव उपनगर आहे, केळगाव उपनगर आहे, मुकुंदनगर उपनगर आहे. कशाचं काय उपनगर आहे? उपनगर म्हणजे काय? उपनगर म्हणजे सेल्फ कंटेंट नगर. म्हणजे काय? तिथं त्यांची शाळा, त्यांचे बाजार सगळे तिथंच. तुम्ही शहरात बोलून कशाला बाजारात गर्दी करता? गंज बाजारामध्ये तसं तर शहरामध्ये बाजारच नाही कुठं, सगळे रस्तेच बाजार झालेले. म्हणजे काय नियोजन आहे का सगळीकडे रस्त्यावरच लोक बसतात, त्याच्यात काही ठराविक जागा नाही, मग तिथंच आपली गाडी चालू, तिथंच बाजार चालू. तर जर आपण उपनगरामध्ये एक उपनगर असं विकसित केलं का जिथं तिथं सेल्फ कंटेंट केलं आहे ना. सेल्फ कंटेंटचा अर्थ असा आहे की तिथंच त्याचे प्रश्न असा आहे की त्याचं जे ऑफिस आहे ना, प्रभागचं विभागचं ऑफिस, ते आमच्या मुकुंदनगरचं ऑफिस पार तिकडं झेंडीगेटला. म्हणजे ते प्रभाग ऑफिस झालं का? ते लाईटचं ऑफिस कुठं माहिती आहे का? ते सिटी लॉन जवळ.
प्रत्येक माणसाला किती लांब तुम्ही तिथं सुविधा दिली तर ट्रॅफिकसुद्धा कमी होईल, लोक इकडं तिकडं जाणार नाही, तिथंच त्यांचं ट्रॅफिक होईल, तिथंच होईल, म्हणून शहरावर लोड येणार नाही. तर असे उपनगर आपण विकसित केले. पीछे और पीछे और पीछे और लो नाही, एक शीट होईल. तर आपण त्यात चांगल्या पद्धतीने शहराचा ओव्हरऑल विकास करू शकतो. फक्त हे आपण फक्त नाव बदललेले आहेत. हे उपनगर ठेवलं, त्याला काही सुविधा नाही, काही नाही, ते तसंच चाललं आहे बघ. केळगाव उपनगर लिहा. त्यानंतर आपण ड्रेनेजचं, सिवेजचं हे सगळे चांगल्या प्रकारे हे प्लॅन करू शकतो. आतापर्यंत आपल्या शहराला फिल्ट्रेशन युनिट नाही पहा. मला वाटतं आजसुद्धा आतापर्यंत त्याचं उद्घाटन झालेलं नाही. आणि शहराचा पूर्ण मैला विदाऊट फिल्ट्रेशन नदीमध्ये सोडलं जातं. त्यामुळं काय होतं, त्यामध्ये खालचे सर्व गावांना विषारी पाणी येतं. ते अनेकदा त्यांनी बोलले होते, त्यांनी ते NGTमध्ये केससुद्धा टाकली होती की आमच्या विहिरीला विषारी पाणी येतं इथून. पण आम्हाला कुणाचं काही देणं घेणं नाही. एक फिल्ट्रेशन युनिटसुद्धा आपण आतापर्यंत अद्याप आजच्या डेटला मला वाटतं त्याचं काही उद्घाटन अजून झालेलं नाही. एक महत्त्वाचा विषय अजून आम्ही अनेक वर्षापासून आम्ही भाऊसाहेब आहेत, आम्ही सगळेजण एक गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करतो आणि ती म्हणजे शटल ट्रेन. पुणे नगर शटल ट्रेन. काय होणार यामुळं? हे इतका सोपा प्रयोग आहे, पण कुणी ह्याला ऐकायला तयार नाही. म्हणजे सकाळी 7 वाजता ट्रेन निघाली तर ही शटल ट्रेन 2.5 तासामध्ये पुण्याला पोचते, ज्याचं तिकीट 45 रुपये असेल. आणि संध्याकाळी 6 वाजता निघाली तर 8:30 वाजता परत. म्हणजे आमचे लोक इथंच थांबतील ना. पुण्याचा किती खर्च आहे? 15-20 हजार रुपये फ्लॅटचा खर्च आहे. आई वडिलांना सोडून तिथं राहायचं, अर्धमन तिकडं अर्धमन इकडं. तर तो सकाळी जाईल, संध्याकाळी घरी येईल. अहो नाहीतरी त्याला पुण्यात घरी जायला 9 वाजतात ना. मग त्यापेक्षा नगरला आलेलं परवडेल ना. आणि 45-90 रुपये 2 दिवसाची सुट्टी असते. तर यामुळे मायग्रेशन थांबेल. 2000 लोक रोज प्रवास करू शकतील आणि रस्त्याची जी कंजेक्शन आहे ते फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. करायचं काय? करायचं काहीच नाही, फक्त निर्णय घ्यायचा आहे. त्याला इच्छाशक्ती लागते, तेवढी पण आपल्याकडे नव्हती. सबन साहेब बरोबर आहे ना? आष्ट्याची गाडी विनाकारण दुपारी कोणत्या तरी वेळेस आणून ठेवली. तीच गाडी सकाळी काढली तर ते आष्टीचे लोक डायरेक्ट पुण्यापर्यंत जाऊ शकतात. संध्याकाळी काढली तर तीच गाडी आहे. काही करायची पण गरज नाही आहे, ते आपल्याकडं सगळं रेडी आहे. त्यामुळं जेव्हा हा प्रोजेक्ट होईल, अहमदनगरच्या अर्थव्यवस्थेमध्ये यामध्ये खूप मोठा फरक पडेल. हे जे आम्ही डिसेंट्रलायझेशन सांगितलं, उपनगर जर नेप्ती, सावेडी, बोलेगाव हे सगळे वेगवेगळे केले तर शहरावरील ताण फार मोठ्या प्रमाणात कमी होईल, शहरातील ट्रॅफिक कमी होईल आणि शहराचं वातावरण सुसह्य होईल. अहमदनगरमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नाही आहे, नाही, नियोजनाचा प्रॉब्लेम आहे. विषय असा आहे की हे ट्रॅफिक रेग्युलेट कोण करणार? पोलीस नाही, महानगरपालिका नाही, याला स्पेशल लोक लागतात साहेब. याचा एक पूर्ण सब्जेक्ट असतो ट्रॅफिक मॅनेजमेंट. ते आर्किटेक्ट आणि हाय लेवलच्या टाउन प्लॅनिंगचा सब्जेक्ट असतो. तुम्ही मोठे ऑपरेशन जर घरी बसून करत असाल तर होणार का ते? अगदी छोट्या गोष्टींनी 1 वे 2 वे केल्याने फार मोठा फरक पडू शकतो. आम्ही एक दिल्ली गेटचा रस्ता आहे ना, तिथं 5 शाळा आहेत. आम्ही काय सुचवलं? एकदम सोपा उपाय का 5 शाळा आहेत, तिथं खूप गर्दी होते. आम्ही म्हणलं शाळेची वेळ 5-10 मिनिटांनी मागं पुढं करा, सगळे ट्रॅफिक नियोजित होईल. इतके सोपे उपाय असताना आपण एवढे अवघडकडे का चाललो हेच कळत नाही. हे सगळे ट्रॅफिकचे 1 वे 2. आम्ही म्हणलो होतो का आम्ही अहमदनगरची ट्रॅफिक 75% ट्रॅफिक 15 दिवसात रेग्युलेट करून देतो. आम्हाला फक्त काही डिवायडर, काही 1 वे 2 वेची परवानगी द्या. पण कोणी ऐकणार असेल तर ना, कोणाला सांगायचं? हां, आणि शेवटचं का आमच्या अहमदनगरकडं एक फार मोठी जागा आहे पिंपळगाव माळवीला. 700 एकरची आमची जागा आहे. 750. अहो साहेब, पूर्ण महाराष्ट्रात कुणाकडं नाही सरकारी जागा. म्हणलो कुठं अधिग्रहित करायची नाही, काय नाही. मग आम्ही काय म्हणालो का बाबा रे, हे सगळे नावं बदलण्याचे कार्यक्रम, खर्चिक कार्यक्रम कशासाठी करताय? हा आपण अहिल्यादेवी नगर खूप प्रचंड मोठा, भारतातील सगळ्यात सुंदर सिटी करू ना. काय होईल त्यात भारतातील सर्वात उत्कृष्ट हेल्थ सेंटर निर्माण होऊ शकतो.
कशाला जाणार लोक पुण्याला? आमच्याचकडे थांबतील, पुण्याचेच डॉक्टर इथे येतील ना. 200 लोकांनी पुण्याला जाण्यापेक्षा एक माणूस इथं आलेला परवडेल का नाही? तर इथं उत्कृष्ट हेल्थ सेंटर होऊ शकतो. मल्टी स्पेशालिटी किती मोठं करायचं तेवढं मोठं करा. 700-750 एकर जागा आहे. पुढे इथं छानपैकी एज्युकेशन हब होऊ शकतो. म्हणजे मोठ्या 2-3 युनिव्हर्सिटी तुम्ही टाकू शकता. किती जागा लागते युनिव्हर्सिटीला? 25 एकर. कल्चरल सेंटर, सांस्कृतिक केंद्र होऊ शकतो. एक मोठं स्पोर्ट्स सेंटर होऊ शकतो. कुठंच नाही महाराष्ट्रात थांबायला करायला जागा. स्टेडियम मोठमोठे कुठंच नाही. हे सगळे इथं आपण हे पहा, स्टेडियम असं मोठं होऊ शकतो. रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर होऊ शकतो. ट्रेनिंग सेंटर होऊ शकतो. इथं मोदी साहेबांचं फार प्रेम आहे स्मार्ट सिटीवर. आपण त्यांच्याकडे जाऊ ना सगळं प्रपोजल घेऊन. मोदी साहेबाकडं करायचंच इतकी इच्छा असेल तर आमच्याकडे करा ना. जागा उपलब्ध आहे. आम्ही प्लॅन पण देतो म्हणा तुम्हाला. तुम्ही फक्त पैसे द्या आम्हाला, बाकी काही नका तू, आहे ना. एज्युकेशन हब होऊ शकतो. पुढं घ्या. म्हणजे काय होऊ शकत नाही ना हे सांगायची गरज नाही. सगळं काय होऊ शकतं. आम्ही तर म्हणलो बाबा ते मिनी मंत्रालय इथं करा. कशाला मुंबईला जायचं लोकांनी? अहमदनगरला यावं, इथून सगळं काम करून परत जावं. मुंबईची ट्रॅफिकसुद्धा कमी होईल आणि येणाऱ्या फ्युचरमध्ये त्याचा त्यांना विचार करावाच लागेल. तर एवढी मोठी जागा आमच्याकडे असताना एक सुंदर, अतिसुंदर आणि एक नवीन भारतातील सर्वोत्कृष्ट एकदम नियोजन, जसं अहमदनगरचं निर्माण झालं तसं आपण एक नवीन अहिल्यादेवी नगरचं निर्माण करू शकतो. त्यामध्ये सर्व गोष्टी अगदी त्यांच्या नावासारखं साजेसं करावं लागेल ना. अहिल्यादेवीच्या नावासारखं साजेसं करावं लागेल. कोणत्याही कुठेही भाकासला नाव द्यायचं असतं का? है ना. तर त्या पद्धतीने आपण ते विकास करू शकतो. छानपैकी एक शहराचं निर्माण करू शकतो. हे सगळं काही आपण करू शकतो. शेवट हर्डल काय? राजकीय इच्छाशक्ती, प्लॅनिंगचा अभाव. हे तिथं डिस्नीलँड पण होऊ शकते मुलासाठी. पाणी आहे तिथं भरपूर मोठं. तर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, नियोजनाची कमी, हे जर दूर झालं तर अहमदनगरमध्ये आजसुद्धा तेच पोटेन्शियल अवेलेबल आहे जे 1490 साली होते. 1490 साली राजकीय इच्छाशक्ती होती, त्यांच्याकडं विजन होतं, म्हणून त्यांनी एवढं असं शहर निर्माण केला जे आजसुद्धा 500 वर्षानंतर आपण सगळेजण नाव घेतो आहे त्याचं. तसं जर पुन्हा आपल्या नगरला नेतृत्व मिळालं, तसं जर विजन मिळालं, निश्चितच हे शक्य आहे. त्याच्यात अशक्य असं काही नाही. हे नियोजन आम्ही मांडलं. आम्ही सतत तुमच्याबरोबर राहू, सजेशनला, तुमच्याबरोबर काम करायला. कारण की आम्ही तुमचं काम करत नाही, आम्ही आमचं काम करतो. हे आमचं शहर आहे आणि त्याचं सुधारणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून ही ब्ल्यूप्रिंट आपल्यासमोर मांडली. मी विनंती करतो संयोजकाला, आम्ही सगळ्यांची इच्छा अशी आहे की जे हे विकासाची ब्ल्यूप्रिंट रेडी आहे, जे नेतृत्व याला घेऊन पुढे चालेल, आम्ही त्याच्याबरोबर काम करू, त्याच्याबरोबर त्याचं समर्थन करू आणि त्याच्याबरोबर आम्ही काम करू. एवढं बोलतो आणि थांबतो. या शेअरसहित नाही तो सरगर्मे अमल होकर हम. जर आमच्याकडे इच्छाशक्ती असेल, अजम असेल आणि मजबूत अजम असेल, वाह भाई, अज़्म मोहकम हो तो सरगर्मे अमल होकर हम. आओ जर्रों से करे चांद सितारे पैदा. आओ जर्रों से करे चांद सितारे पैदा. डूबने को तो साहिल भी डुबो सकते. जर डुबायचं ठरलं तर किनाऱ्यावर सुद्धा माणूस डुबू शकतो, नाही का. डूबने को तो साहिल भी डुबो सकते हैं, वरना होते हैं तूफान में किनारे पैदा. धन्यवाद. हे अर्शद शेख हे नगरमधले एक नामांकित आर्किटेक्ट आहेत. अर्शद शेख व त्यांच्या मित्राने एकत्रित काम करून एक व्हिजन नगर हे डॉक्युमेंट तयार केलं आहे. ते आता आपल्यापुढे ते प्रेझेंट करणार आहे. खरं म्हणजे अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 झाली, अहमद शहाने केली आणि थोड्याच काळामध्ये ते जगातील एक नामवंत शहर म्हणून प्रसिद्ध आले. अगदी कैरो, बगदादच्या बरोबर यांची सौंदर्याबद्दल तुलना व्हायची, नगर शहराच्या सौंदर्याबद्दल. आणि तसेच ते जागतिक व्यापार जो चालायचा त्यातले हे महत्त्वाचे केंद्र होते, दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र होते. परंतु गेल्या काही शतकामध्ये, काही दशकामध्ये अहमदनगर शहर हे मागे पडले. ते
थोडं काही प्रमाण म्हणतात त्याचा विकास खुंटला, इतर शहरात तुलनेने मागे पडले. ज्यावेळेस अहमदनगर शहर स्थापन झालं तर पुणे शहर औरंगाबाद शहर नव्हतं. आज ते शहर खूप मोठे झाले. नगर शहर हे उलट लहान झालं किंवा मागे पडलं. नगर शहराचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा एक प्रयत्न त्यांचा आहे. प्रेझेंटेशन आहे त्यांची, ड्रीम आहे. जो कोणी व्यक्ती किंवा संस्था असं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करेल, अशा प्रयत्नास, अशा व्यक्तीस आमचा पाठिंबा असेल. हा पाठिंबा फक्त नगर शहराच्या विकासासंदर्भातच असेल. मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, परंतु माझ्या स्पाईनचं मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे मला घरातून बाहेर येता येत नाही. त्यामुळे मी ऑनलाईन आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.